राज्यातल्या 20 उद्योजक MIDC सोडून जात आहेत, त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। उद्योजक का सोडून जात आहेत? उद्योग परिसरात ज्याप्रमाणे तेलंगणा, आंध्र प्रदेश या ठिकाणी रेड कार्पेट उद्योगांना घातलं जातं, उद्योगपतींना घातलं जातं, अगदी त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात का होत नाही अशी विचारणा सुप्रिया सुळे करतायत। इंडस्ट्री रेड कार्पेट करायला पाहिजे। जाऊन बघा जरा तेलंगणा काय करतंय, आंध्र प्रदेश काय करते, लोक का त्यांच्याकडे जात आहेत। त्यांची इंडस्ट्री मिनिस्टर्स रेड कार्पेट ट्रीटमेंट देतात इंडस्ट्रियलिस्टला। आणि इंडस्ट्रियलिस्टचा विषय नाही की त्यांच्याकडे पैसे, पण वी वॉन्ट इन्व्हेस्टमेंट्स। महाराष्ट्रात विश्वासाच्या नात्याने इन्व्हेस्टमेंट आहेत। रविवारी मीटिंग, आज कोण वार आहे? शुक्रवार। बातमी 2 दिवस तुम्ही चालवताय, मग रविवारी काय आहे? एवढं काय अर्जंट या राज्यात चाललंय की इंडस्ट्री मिनिस्टर मीटिंग घेऊ शकत नाहीत? म्हणजे मला आश्चर्य वाटतंय। उदय बरं मी अनेक वर्ष काम केलंय, माझी अपेक्षा होती की उदय सामंतांनी तातडीने जावं तिकडे, आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला जास्त अपेक्षा आहेत। मला वाटतं उदय सामंत यांनी उद्योगमंत्री म्हणून अतिशय उत्तम काम केलेलं आहे। आता फोनवर आमच्या सुप्रियाताई पण कितीतरी शेकडो वेळा मी त्यांना फोनवरून, व्हिडिओवरून कॉन्फरन्सिंग करताना अनेक समस्यांनी विषयांसंदर्भात बघितलेलं आहे। त्याच्यामुळे आपण केलं तर ते उत्तम। आता उदय सामंत जर एखाद्या कामानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरनं बोलत असतील तर तो काही विषय होऊ शकत नाही, परंतु आज त्या ठिकाणी विरोधी पक्षाकडे विषयच नाहीत। त्याच्यामुळं निराधार अशा प्रकारच्या गोष्टी घेऊन आपल्याला राजकारण पुढे ढकलता येतंय का, अशा प्रकारचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी सुरू आहे। विनायक मेटे अपघात प्रकरण आणि या प्रकरणी आरोपी चालकाकडे एवढा पैसा येतो कुठून, असा सवाल आता ज्योती मेटेंकडून उपस्थित आहे। आरोपी चालक न्यायालयात वारंवार गैरहजर आहे असंही त्या म्हणतायत। निश्चितच अनेक कार्यकर्ते मला हे सांगत असतात की त्याच्याकडे ही गाड्या किंवा त्याच्याकडे बैलगाडा शर्यती आयोजित करण्यासाठी किंवा अन्य कुठल्या गोष्टी करण्यासाठी हे सगळं त्याच्याकडे येतंय कुठून, म्हणजे याचाही अतिशय गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे। कारण आज आम्ही साहेबांना गमावलेलं आहे, आमचं पूर्ण भविष्य उद्ध्वस्त झालंय, आणि असं असतानाही जर या गोष्टींकडे कानाडोळा होत असेल तर ती बाब योग्य नाही। मी माननीय मुख्यमंत्र्यांची या अनुषंगाने भेट मागितलेली आहे, आणि हा पुण्यतिथीचा कार्यक्रम झाल्यानंतर मी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन या संदर्भामधलं आमचं म्हणणं तपशीलवार मांडणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।